वेलकम माय कोब्रा फार्म। हा माझा आंब्याचं झाड झालेला आहे 4 महिन्याचा। त्याला छोटा मोठा हा रोग लागलेला आहे, माहीत नाही काय झालं आहे झाडाला। असं मी इथं 25 ते 30 झाडं लावलेली आहेत। हा एक बघा, हे मी कपासी लावल्यानंतर केलेलं आहे। हा एक झाड आहे, त्याच वेळीच लावला आता मी ना। या झाडाची वाढ पण नाही होत आहे आणि हा झाड तेवढाच आहे। आणखी एक आहे झाड बघा, हा एक आहे झाड, हे तुरीमध्ये लावलेलं आहे। तर ह्या झाडांना लागून 4 महिने झालेले आहेत। एक झाड आहे आणि वाढत आहे ह्याचे। हा एक झाड आहे, ही माझी शेती आहे। त्याच्यामध्ये कपास लावलेला आहे। आता याचं व्यवस्थापन मी आता काही दिवसानं करणार, मला वेळ नसल्यामुळे मी शेताकडे थोडंसं येऊन नाही बघितलं। त्यामुळे मी यांना औषध वगैरे काही दिली नाही अजूनपर्यंत, ना खत दिलं ना काही दिलं आहे। तरी आता मला वाटत आहे काही सक्सेस होऊ शकतील आणि मी पुढच्या वर्षी यांना कलम लावणार आहे केसर आंब्याची। हा एक बघा, यांना हा रोग चिरोडा रोग कसा आला आहे काय माहीत नाही। चिरोडा मोठा रोग आला आणि हे झाडं असे झालेले आहेत। त्याच्यावर आणखी उपाय काय करावं काय समजत नाही। तर मी कृषी डॉक्टरांना विचारून बघतो काय आहे। आणखी झाडं दाखवतो तुम्हाला। हे बघा, काय रोग आले असेल यांना। बटाटी आहे आमची। एक झाड आहे आणखी। मला वाटतं आणखी पावसाळ्यामुळे 4-5 झाडं मरून पावले माझे आंब्याचे। मी हे गावठी कलम लावलेली आहे, गावठी आंब्याच्या गुया घरीच तयार केलेले होते रोपं मी। हे बघा, इथं आणखी एक झाड, हे बघा, हे माझ्या शेतातलं पाणी आहे। हे बोरवेलचा पाईप फुटल्यामुळे इथं पूर्ण साचलेलं आहे पाणी। हे थोडं चिखल झालं आहे। तर हे असे आहेत आंब्याचे झाडं। आता हे 1 ते 1.5 फुटाचे झाले आहेत, या 2 फुटाचे पण झाले आहेत। कोणकोणते 6 इंचीपर्यंत पण आलेले आहेत आणि कोण 2 फुटापर्यंत आलेले आहेत। हे माझे पंप आहे। हे बघा मित्रांनो, आमची आता हे मिरची आहे। ही मिरची लावून झालेली आहे। झाडांना मिरची पण आलेली आहेत। हे बघा मिरची। आमच्या शेतामध्ये हे तुरीचे पण झाडं लावलेले आहेत आणि हे तुरीचे शेंगा पण तोडतात इथं 2 बंदर। हे बघा, असे उरपतात मिरचे म्हणतात तुरीच्या शेंगा, खर्रा खाऊ